सुरुवातीला बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना मुख्य माध्यम तसंच सोशल मीडियावरती व्यक्त होण्यापूर्वी राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार आहे। राज ठाकरेंनी प्रवक्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता मनसे पदाधिकारी प्रवक्त्यांना राजकीय प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करताना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार आहे। काल झालेल्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या। देवेंद्र कोल्हटकर मध्ये सहकारी आपल्यासोबत थेट जोडले आहेत। देवेंद्र, राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यानंतर या सूचना करण्याचं नेमकं कारण काय? तृप्ती, आपल्याला माहिती आहे की काल दोन्ही ठाकरे बंधूंचा विजयी जल्लोष मेळावा जो आहे तो वरळी इथे पार पडलेला आहे। मोठ्या संख्येने या सगळ्या मेळाव्याला दोन्ही पक्षाचे पदाधिकारी होते आणि यानंतर राजकीय वर्तुळात देखील या मेळाव्याची चांगली चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे हा मेळावा पार पडल्यानंतर आज आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जे प्रवक्ते असतील किंवा पक्ष पदाधिकारी असतील यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी कुठल्याही पद्धतीचं मत मुख्य माध्यमांमध्ये किंवा सोशल माध्यमांमध्ये व्यक्त करताना त्यांच्या परवानगी घेण्याची गरज आहे। मग पक्षातील हे मुख्य प्रवक्ते असतील, इतर पदाधिकारी असतील, प्रमुख जी नेते मंडळी असेल, ती जी माध्यमांमध्ये सातत्याने बोलताना पाहायला मिळतात किंवा सोशल मीडियामध्ये देखील आपलं मत व्यक्त करताना पाहायला मिळतात, त्या सगळ्यांना आता कुठलंही मत प्रदर्शन करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या परवानगीची गरज भासणार आहे। राज ठाकरे यांनी स्वतः तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या प्रमुख पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना दिलेल्या आहेत। आता यामागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापर्यंत तरी आपल्याला स्पष्ट झालेलं नसलं तरी आता उद्यापासून प्रवक्ते असतील किंवा मुख्य पदाधिकारी असतील यांना कुठलंही मत प्रदर्शन करण्यापूर्वी मुख्य माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीची गरज भासणार आहे। निश्चित। देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहिती करता।